महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजवर जे घडलं नाही ते साताऱ्यात घडले। एका जिल्ह्याचा पालकमंत्री जो कॅबिनेट मंत्री आहे त्याला चक्क पोलिसांनी घेरले, धक्काबुक्की केली आणि कमरेला धरून ओढले। ही तक्रार खुद्द मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत मांडली। पण या संपूर्ण राड्याच्या केंद्रस्थानी एकच नाव आहे आणि ते म्हणजे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी। ज्या तुषार दोशींवर अंतरवाली सराटीच्या लाठीमारीमुळे ठपका ठेवण्यात आला होता, आता त्यांच्यावरच निलंबनाची टांगती तलवार आहे। त्याच पार्श्वभूमीवर नेमके दोशी यांची आतापर्यंतची कारकीर्द कशी राहिली आहे थोडक्यात समजून घेऊया। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीचा संपूर्ण दिवसच रणसंग्रामाचा ठरला। मतदान सुरू असताना पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांना पोलिसांनी रोखलं। परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की मंत्र्यांना जखम झाली। या संपूर्ण घटनेबाबत शंभूराज देसाई यांनी सभागृहात सांगितलं की 10 पोलिसांनी मला पकडलं होतं, कोणी हाताला तर कोणी कमरेला धरून फरफटत होतं। मंत्र्याला अशी वागणूक, असं संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। या प्रकरणाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी कडक शब्दात फटकारत थेट एसपी तुषार दोशींना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले। त्यामुळे मंत्र्यांना झालेल्या मारहाणीचा हिशोब आता थेट खाकी वर्दीला द्यावा लागणार आहे। पण थोडं थांबा, हे तुषार दोशी वादात अडकण्याची काही पहिलीच वेळ नाही। जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर झालेला अमानुष लाठीमार आजही महाराष्ट्राच्या काळजात चालतोय। त्या घटनेवेळी तुषार दोशी जालन्याचे एसपी होते। लाठीचार्ज नंतर उसळलेल्या जनतेच्या रोषावर प्रशासनानं दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं। त्यानंतर दोशी यांचा बदल्यांचा खेळ सुरू झाला। सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर दोशी यांची जालन्यातून राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली। पण तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली। त्यानंतर दोशी यांची पुणे लोहमार्ग अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती। आता तुषार दोशी कोण आहेत थोडक्यात समजून घ्या। तुषार दोशी हे 2001 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पोलीस दलात भरती झाले। पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पोलीस खात्यात भरती झाले। तुषार दोशी यांचे वडील हे रायगड जिल्हा परिषदेत नोकरी करायचे। वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तुषार दोशींनी सरकारी नोकरी करायची असा निश्चय केला। इयत्ता 4थी पर्यंत तुषार दोशींनी रायगडमध्ये शिक्षण घेतलं। त्यानंतर स्कॉलरशिप मिळवत ते धुळ्यातील सरकारी विद्यानिकेतनमध्ये गेले आणि 11वी नंतरचं शिक्षण त्यांनी पुण्यात घेतलं। नाशिकमध्ये ट्रेनिंग, चंद्रपूरमध्ये पहिली पोस्टिंग। 2001 मध्ये नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तुषार दोशींची पहिली पोस्टिंग चंद्रपूरमध्ये करण्यात आली। राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। चंद्रपूरमधील राजुरा नक्षलींचा प्रभाव असलेला भाग होता। गडचिरोलीतील नक्षलवादी या भागात आश्रय घ्यायचे असं तुषार दोशींनी एका मुलाखतीत सांगितलं होतं। त्यानंतर लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई या शहरांमध्ये त्यांनी काम केले। तुषार दोशींनी हाताळलेली बहुचर्चित प्रकरणं कोणकोणती आहेत पाहूया। तुषार दोशी हे पुणे पोलीस दलात सायबर विभागात उपायुक्त होते। 2018च्या सुमारास नवी मुंबईतील पोलीस उपायुक्तपदी कार्यरत असताना तुषार दोशी यांनी एजाज खान अटक प्रकरण, अश्विनी बिद्रे गोरे हत्या प्रकरणामुळे ते चर्चेत आले होते। अभिनेता एजाज खानला ऑक्टोबर 2018 मध्ये अटक करण्यात आली होती। दोशी यांच्या पथकानं ही कारवाई केली होती। या प्रकरणाचा तपास काही दिवसांनी एनसीबीकडे सोपवण्यात आला होता। तर अश्विनी बिद्रे प्रकरणात तुषार दोशी यांनी आरोपीच्या वकिलांना गोपनीय माहिती पुरवली होती असा आरोप अश्विनी यांच्या वडिलांनी पत्राद्वारे केला होता। 2016 मधील फर्ग्युसन महाविद्यालयातील देशविरोधी घोषणांसंदर्भातील प्रकरणाचा तपासही त्यांनी केला होता। चंद्रपूरच्या जंगलातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज विधान परिषदेतील निलंबनाच्या आदेशापर्यंत येऊन ठेपलाय। मग ते अश्विनी बिद्रे प्रकरण असो किंवा अंतरवाली सराटीचा लाठीमार असो की साताऱ्यातील मंत्र्यांसोबत झालेली धक्काबुक्की असो, वाद जणू दोषींच्या सावलीसारखा सोबत चालतोय। उपसभापती नीलम गोरे यांच्या निलंबनाच्या आदेशानंतर आता सरकार काय भूमिका घेतं आणि तुषार दोशींच्या कारकिर्दीला काय वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मंडळी, तुषार दोशींच्या वादग्रस्त कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीत फॉलो करा।